आई आली का कसं वेगळंच असतंय बघा. कारण आईला मुलीची कीव येते कारण दिवसभर कामं असतात. ती पाहतेच मला 2 वेळा आली तर मला 5 मिनिटं पण बसायला टाईम भेटत नव्हता. कारण कामं घरातली आवरायची, पुन्हा आरवला स्कूलमधून घेऊन यायचं. एडिट करायला तर मला टाईम भेटलाच नाही आणि शूट पण घेतली नाहीत कोणतीच. मी म्हटलं चला हा तर घेऊ, कारण दुपारी मिरच्या निवांत निवडत बसली होती. मी म्हणत होते राहू दे, पण ती म्हटली तू एवढ्या कधी एकटी निवडत बसणार. माझा मसाला संपत आला आहे, मला मसाला करायचा आहे. मग थोडा बहिणीकडून घेऊन आली ती. मग आमच्या चालल्या होत्या गप्पा. गप्पा पण मारायला टाईम भेटत नाही. माझ्या बहिणीने बोरं दिली ती, आईने पण खूप आणली होती. पण ते खायला सुद्धा टाईम नाही. डाळिंब सोलून आणि बोरं पण ॲपल बोरं आहेत बघा. माझ्या बहिणीच्या घरी असल्यामुळं मग नवरोबा आले संध्याकाळी 9 वाजता. ते काही शूट पण घेता आलं नाही. मग आईन पण आणली छोटी छोटी पिशवी भरून दिली ती. केळी, बोरं, वांगी. गावाकडचं आलं का कसं वेगळंच राहते. मग मी अर्ध्यातनं जाऊन उठून आरवला स्कूलमधून घेऊन आली. छान अशी रेडी होऊन आम्ही जाणार होतो शॉपिंगला थोडं. आईला तिच्या बहिणीसाठी एक साडी घ्यायची होती. म्हटलं चला हा बघा आमचा खाडी पैलवान कसा बॉडी दाखवतोय. मग म्हटलं दुसऱ्यांना पण समजू दे माझी आई आहे म्हणून. एवढं नको लाजू. मग एवढ्या सगळ्या मिरच्या आम्ही निवडल्या आणि आम्ही गेलो खरेदी करायला. मग तिथे घ्यायची होती तिच्या बहिणीला साडी. मग आईला हा पपटी कलर आवडला होता, पण मी म्हटलं नको, घेणार आहे तर दोघींना पण सेम घेणं असू दे. पण ती म्हटली बायका खूप प्रश्न विचारतात दोघींनी सेम सेम कुठून घेतल्या. तर म्हटलं घेतल्या आहे तर वेदांत कलेक्शनमधून घेतल्या म्हणायचं, कोरेगावमधून. खूप छान कलेक्शन आहे बघा, तुम्ही एकदा नक्की भेट द्या. आम्ही एक सोडून 2 पैठणी घेतलेत. मग आम्ही गेलो डीमार्टला. मग तिथं आरव चालू होतं खेळायचं आणि थोडा किराणा आणला जे पाहिजे होतं ते. मग लगेच घरी आलो. म्हटलं कशी दिसते बघावं साडी. मी अगोदरची पण आणलेली ती पण नेसून पाहिली नाही. कारण आमचे नवरे म्हणतात तुला पण घे ना अशी साडी. मी म्हटलं नको, म्हटलं ट्राय तर करून बघावं. मला साडी कशी दिसते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला. चला बाय, उद्या भेटू.